आपण हा. एवढा टोकाचा निर्णय घेतला, काय विषय होता तेच सांगतो. तुमचं डोकं आहे? बोला. मी महाडाच्या जागेवरती 25 वर्षापासून राहतो. प्रशासनाला मी त्याचे पैसे भरायला तयार आहे. मला मी म्हणत आहे की लिगल करून द्या. सोशल अम्युनिटीचा प्लॉट आहे, तो सोशल अम्युनिटीचा प्लॉट आहे. तर मी म्हणलं मला सोशल कामासाठी मला तो प्लॉट द्या, मी त्याचे पैसे भरायला तयार आहे. एक तर लीजवर द्या, नाही तर किंमत द्या. त्यांनी किंमत काढलेली आहे, 2 वर्षापूर्वी किंमत काढली. म्हणलं मी पैसे भरायला तयार आहे. त्यांनी सांगितलं की त्याची जाहिरात काढतो, जाहिरातीचं निवेदन दिलं, पण जाहिरात काही काढली नाही. मी म्हणलं मी जाहिरातीनुसारही पैसे भरायला तयार आहे. तर त्यांनी इथल्या महाडानी मुंबईला पाठवलं. मुंबईचा महाडा काय करेना 4 वर्षापासून. तर मी त्यांना वारंवार निवेदन दिले आणि निवेदनाचा माझ्याकडे जे काही गठ्ठाच्या गठ्ठा झालेला आहे, परंतु काहीच नाही. आपण शांततेच्या मार्गावर चालणारे आहात. आपण स्वतः शांततेच्या मार्गावरती आपण स्वतः बंदीजी आहात. आत्मदहन हा त्यावर पर्याय होऊ शकतो का? आत्मदहन याची सीमा संपलेली आहे. जर माझ्यासारख्या एक प्रवर्जकाला जर प्रशासन असं वारंवार चक्रा मारून जे काही जेरीस आणत आहे, मानसिक त्रास होत आहे मला, तर त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. इथलं जे काही महाड आहे, महाडा प्राधिकरण असेल, इथला महाडाचा जो काही शिव आहे, आतापर्यंत 2-4 शिव बदललेत. वारंवार माझे अर्ज होत आहेत, माझे पैसे खर्च झालेत, तरी मला काही न्याय मिळत नाही. मग न्याय नाही मिळत तर मग काय करायचं? काय आपण इथल्या महाडाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली का? चर्चा खूप, मला प्रत्येक महाडातला अधिकारी म्हणायचा वारंवार तुम्हाला देतो, आणि त्या याच्यामध्ये बसतं, कशामध्ये? नियमात बसतं. नियमाच्या बाहेर मी काहीच असं काही करून नाही राहिलो. जर नियमात जर बसलं नसतं तर मी या गोष्टी इथपर्यंत आलोच नसतो. याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे आपण काही तक्रार केली? मी जिल्हा अधिकाऱ्याकडेही त्याचे जे काही निवेदन दिलेले आहेत, विभागीय आयुक्ताकडे दिलेले आहेत, मिनिस्टराकडे त्याचे निवेदन दिलेले आहेत. हे जे काही मनुवादी शासन आहे, मनुवादी शासनाला असं वाटत नाही की इथं एखादं जे काही सामाजिक काम व्हावं, एखाद्या धर्मगुरून काम करावं. त्यावरती मी कमीत कमी 25-30 लाखाचा जे काही हॉल बनवला. बरं, आता जर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमची चर्चा करून दिली, तुमच्या जर पॉझिटिव्ह चर्चा जर झाली, तर आपण पुढचं काही पाऊल असं उचलणार नाही, अशी काही शक्यता आहे का? त्यांनी जर मला लेखी स्वरूपात जर निवेदन जर दिलं, त्याचं पत्रक जर दिलं, तर निश्चितच मी माझे जे काही मी अशी प्रक्रिया थांबविल. परंतु जर नाही जर केलं तर निश्चितच मी माझ्या जे काही विषयावरती ठाम आहे. कारण आता माझे जगण्याची जी काही भावना आहे ती संपून गेलेली आहे. मी काय असं त्याच्यातलं हे नाही. पण आपण स्वतः चिवरधारी आहात. गौतम बुद्धांच्या मार्गावर, अहिंसेच्या मार्गावर आपण चालता. मी कुठे हिंसा करत आहे? आज दलाई लामाचे जे काही शिष्य आहेत, दलाई लामाचे तिबेट चायना पासून वेगळे व्हावं, 10,000 दलाई लामानी जे काही लामा लोकांनी आत्मदहन केलेले आहे. जर ते जर करत आहेत आणि याच्यामध्ये जे काही व्हिएतनाम मध्ये सुद्धा एका बौद्ध भिक्षूंनी पंचशील नाकारल्यामुळे तिथं आत्मदहन केलेलं आहे. आपण सरकारवर आरोप करताय, आपल्याला असं वाटतंय का सरकार आपल्याला आश्वासन देत नाही, तोंडाला पानं पुसतंय असं वाटतंय? सरकार एकदम निष्पक्षाची भूमिकाच नाही, जातीवादी आणि अकार्यरत आहे, काही कार्यच नाही त्याच्याकडे. मी एकनाथ शिंदेकडे सुद्धा कमीत कमी 10-15 वेळेला त्यांच्या घरी गेलो, एकनाथ शिंदेचे सुद्धा त्यांना निवेदन दिलं, परंतु त्यांनी त्या वेळेला सुद्धा काही प्रक्रिया केली नाही. निवेदन घेतलेत आपले इथले जे काही पालकमंत्री, त्यांनी मला दिलं, शिरसाट साहेब त्यांनी जे काही शिफारस पत्र दिलं, तर ते शिफारसही एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलं, पण पुढे काही सरकवलं नाही, काहीच केलं नाही प्रक्रिया. फक्त एकदा त्यांचा शिव. आपण स्वतः चिवरधारी आहात, याचे समाजाला पडसाद उमटतील, याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं वाटलं नाही? मला जर न्याय जर मिळत नसेल तर निश्चितच त्याचे पडसाद उमटतीलच, आणि पडसाद जर उमटत असतील तर त्याला शासन प्रशासनच दोषी आहे. या समाजाला वारंवार डावलत आहेत आणि न्याय मिळत नाही. आमचे जे काही लोक एवढे उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत, कुठे न्याय मिळत आहे त्याला? नाही न्याय हे बघा, मी जे आहे, मी जर तुमच्याकडे 4 वर्षापासून साहेब निवेदन करत आहे, माझी आंदोलन करत आहे, मला जर न्याय मिळत नसेल तर मी काय करायचंय?